नमस्कार मित्रांनो, लेह लद्दाख दिवस तिसरा. आजचा आमचा प्रवासाला सुरुवात झालेली आहे आणि 8 वाजलेले आहेत. आम्ही पठाणकोटवरनं श्रीनगरला चाललेलो आहे आता आणि हे अंतर साधारण आम्हाला 7.5 तास दाखवतंय आणि 308 किलोमीटरचं आहे. आम्ही साधारण 2:15 वाजेपर्यंत पोहोचू असं गुगल मॅप दाखवतंय. मध्ये काही थोडा हॉल्ट होईलच थोडाफार. आणि हा प्रवास आमचा सुखकर चाललाय, पण खरा प्रवास चालू होणार आहे लेह लद्दाखचा, म्हणजे श्रीनगरवरनं. तो आमचा परवापासून चालू होईल, उद्यापासून आम्ही निघणार आहे. तर तुमच्या शुभेच्छा सदिच्छा अशाच असू द्या. काश्मीरमध्ये एंट्री होत आहे. साधारण पठाणकोट पासून 5 किलोमीटर अंतरावरती जम्मू काश्मीरची बाउंड्री आहे आणि त्या ठिकाणी आम्ही एंटर होत आहे. जम्मूवरून श्रीनगरला निघालोय आता आणि या हायवेवरती हे हॉटेल आहे ग्रँड, या ठिकाणी नाश्त्याला थांबलोय. समोर जी बिल्डिंग दिसते ती IIM आहे जम्मू मधली. जम्मूतून श्रीनगरला जात असताना जम्मू मध्ये होत असलेल्या ब्रिजच्या कामाचे पिलर पहा किती उंच आहेत. साधारण हे 150 फुटाचे उंच पिलर आहेत बघा. कितीही काही आता दरड कोसळली, काही कोसळली तरी जम्मू मध्ये रस्ता ब्लॉक होणार नाही अशा पद्धतीने केंद्र सरकारचं या ठिकाणी काम चालू आहे. जम्मू आणि श्रीनगरच्या प्रवासामध्ये अर्चनाच्या मामाचा मुलगा भेटला. तो सुद्धा आता लेहला निघालेला आहे. ऍक्च्युली तो पुण्यातून विमानाने दिल्लीतून त्याने जम्मूत आला आणि जम्मूतून आता तो कटारानी श्रीनगरला येणार आहे वंदे भारतनी. तर बघा, हे असं प्रवासामध्ये आपल्याला आपले नातेवाईक भेटतात आणि त्यामुळे प्रवासाचा आनंद हा द्विगुणित होतो. ओके, चला. कोणतं लोकेशन पाठवतो, मला लोकेशन पाठवा, तिथं बघतो आम्ही, तिथे येतो. हा, ताज रेसिडेन्सीचं लोकेशन पाठवा, आम्ही तिथे येतोच. हा, ओके ओके ओके, चालेल चालेल चालेल. मित्रांनो, ही मागे तुम्ही पाहताय ही चिनाब नदी आहे. ही चिनाब नदी हिमाचल प्रदेशातील चंद्रा आणि बागा या 2 नद्यांच्या संगमातून चिनाब नदी तयार होते. हा संगम लाहोर स्पिती येथे होतो. सुरुवातीला तिला चंद्रभागा असेही म्हणतात. चिनाब नदीची लांबी 974 किमी आहे, लक्षात घ्या. आणि हिमाचल प्रदेशातून ती वाहत जम्मू काश्मीर, किश्तवार, डोडा, रामबन आणि रियासी या भागातून ती पुढे पाकिस्तानात जाते आणि शेवटी सतलज नदीला मिळून तिथं ती सिंधू नदीचा भाग बनून जाते. तर आता ह्या बाजूला जम्मू आहे आणि ह्या बाजूला श्रीनगर आहे. आम्ही आता श्रीनगरला जाताना ही नदी चिनाब आहे. चला. नमस्कार मित्रांनो, आता श्रीनगरला आलेलो आहे आणि श्रीनगरमध्ये इथं डल लेक मध्ये आता रूम शिकारा घेणार आहे. तर हे मागे जे आहेत ते म्हणजे आधी रूम बघा. रूम जर आवडली तर तुम्ही हे घ्या, रूम घ्या. आता रूम बघायला निघालेलो आहे, बघू काय होतंय ते.
ते काय काय जण मागची पण घेतात ना, 2-2 हजाराची पण रूम आहे ना. हो ना, इथे आणि ते पुढं बघलेत करून. भैया आपका रूम आगे क्यों नहीं है? आपका रूम आगे क्यों नहीं? जमीन है उतरे, हमारा जमीन है उतरे. फिर इनका जमीन. आम्ही मित्रांनो डल लेक मध्ये फिरलो भरपूर आणि डल लेक मधल्या रूम सुद्धा बघितल्या, परंतु काय झालं, रूमच्या डल लेक मधलं पाणी हे खराब वाटत होतं आणि त्यामुळं ग्रुप मधले कुटुंबातले सगळे म्हणाले की आपल्याला डल लेक मध्ये ते इथं नको राहायला, कारण पाणी फार खराब होतं. आम्ही डल लेकच्याच समोरच्या बाजूला ताज रेसिडेन्सी हे हॉटेल आहे, त्या ठिकाणी रूम घेतली आणि आता जेवण करायला जाणार आहे. जेवण झाल्यानंतर उद्याची तयारी महत्वाची आहे, कारण उद्या सकाळी आम्ही 7 वाजता निघणार आहे याला लेहच्या रोडला. तत्पूर्वी आता थोड्या वेळाने 8 वाजता ह्या हॉटेलमध्ये लेहला जाणारी बरीचशी टीम आहे, त्यांचं काहीतरी ब्रीफिंग आहे, ते काहीतरी माहिती देणार आहेत. तर ती देखील माहिती जर चांगली योग्य असेल तर तुम्हाला शेअर करतो. मित्रांनो, आजचा हा 3रा दिवस आहे आणि आज आम्ही श्रीनगरमध्ये आलेलो आहे, पण इतक्या लांब येऊन सुद्धा असं वाटत नाही आम्ही म्हणजे घरापासून लांब आलो, आपली लोक नाही आहेत. आता इथं सगळी आपली पुणे जिल्ह्यातली लोक आहेत, म्हणजे बिवरीतली, आणि यात विशेष म्हणजे सगळे पाहुणे कंपनी आहेत, कोते आहेत, आरगुडे आहेत. आणि हा आता उद्यापासून आमचा लेह लद्दाखचा ट्रिपचा सुरू होणार आहे आणि याच्यामध्ये भरपूर आनंद घ्यायचा आहे. आपण येणार, प्रत्येकाला एकच माझं सांगणं आहे, निवांत राहा. काही आपल्या तिकडचं सगळं विसरून जायचं. आपण इथं मजेसाठी आलेलो आहे, हे जीवन परत नाही. तुमचं काय असेल तुम्ही सांगा. शेठ तुम्ही तर येऊन गेले, तुम्हाला कसं वाटतंय आता सांगा, तुमचा जुना अनुभव काय? आता पहिल्यापेक्षा आता रस्ते वगैरे तर छान झालेत, म्हणजे पहिले रस्ते खराब होते. आता पहिल्यापेक्षा दळणवळणाची साधनं पण खूप मोठ्या प्रमाणात झाल्या. पहिले तर इथं गर्दी पण होत नव्हती एवढी, आता खूप प्रमाणात गर्दी होते. आणि आता परत एकदा पुन्हा एकदा तुमच्या सोबत आहे. आपल्याला गणेश शेठ आहेत अनुभवाला, काय अडचण नाही. हे बिवरीवाली कंपनी सगळी आमच्या बरोबरच आहे. यांचा तसा मोठा दौरा आहे 12 दिवसाचा, आम्ही 8 दिवसाचा आहे. त्यामुळे आम्ही पटकन तो तुमच्या पुढे 50-100 किलोमीटर राहील, पण एकमेकांना आपण फोनच्या द्वारे कॉन्टॅक्ट मध्ये राहणार. ओके, उसके बाद अपना कारगिल स्टे रहेगा. ठीक है सर, कारगिल में स्टे करेंगे जी. जितना टाइम देता है उस हिसाब से आप लोग आराम से बैठिए, थोड़ा एंजॉय कर लीजिए. उसके बाद जैसे ही बुलाएगा वैसे ही आ जाइए गाड़ी में. ठीक है सर, और कुछ नहीं है सर बाकी.